महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। साक्री तालुक्यात महाशिवरात्रीचा भक्तीचा जागर कळंबीर येथील आश्रमात 34 वर्षांची परंपरा कायम। महाशिवरात्रीच्या मंगल पर्वावर साक्री तालुक्यातील कळंबीर येथील मस्तनाथ आश्रम गोरक्षनाथ मंदिर शनिधाम येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात शिवभक्तीचा जागर होणार आहे। विशेष म्हणजे गेल्या 34 वर्षांची अखंड परंपरा जोपासत गुरु महाराज महंत योगी गहिनीनाथजी महाराज यांच्या पावन सान्निध्यात हा सोहळा संपन्न होत आहे। कार्यक्रमाचे स्वरूप दीपोत्सव आणि भजन संध्या 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी दीपोत्सव, बेलपत्र अर्पण आणि अखंड नामस्मरणाने संपूर्ण परिसर शिवमय होणार आहे। महाप्रसाद आणि रुद्राक्ष वाटप 16 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता भाविकांना महाप्रसाद आणि रुद्राक्ष वाटप करण्यात येणार आहे। विशेष उपस्थिती महंत योगी कृष्णनाथ महाराज मंचर, महंत योगी मिरचीनाथ महाराज मंचर, योगी मेघनाथ महाराज कर्नाटक, महंत योगाचार्य दीनानाथ महाराज आणि बालयोगी सिद्धनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे। धुळे जिल्ह्यातील आणि परिसरातील तमाम शिवभक्तांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून दर्शनाचा आणि प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन कोळीकर, साक्री। गोरक्षनाथ मंदिर कळंबीर येथे महाशिवरात्रीची साजरी केली जाते। 1993 साली इथं गुरु गोरक्षनाथाची मूर्तीची स्थापना झाली। या वर्षापासून इथं हा महाशिवरात्रीचा पर्व मोठ्या संख्येच्या भक्तांनी महाशिवरात्री ही साजरी केली जाते। काल महाशिवरात्रीच्या पर्वावरती महादेवांना 1008 दिवे लावून 1008 बेलपत्राची महादेवाची महापूजा होती आणि 1008 दिवे लावून घोषणा करून महादेवाची आरती करण्यात आली आणि आज सहस्त्र नामावलीने महायज्ञ करण्यात आला। 1008 नाव भगवान भोलेनाथांचं नामस्मरण झाल्यानंतर महादेवांची व गुरु गोरक्षनाथांची महाआरती करण्यात आली आणि आरती केल्यानंतर ते महाप्रसाद भंडाराचे आयोजन आणि महाप्रसादाच्या निमित्ताने सर्व भाविक भक्तांना रुद्राक्ष वाटप आणि 51 रुद्राक्षांचा अभिषेक झाल्यानंतर त्या सर्व रुद्राक्ष प्रत्येक भक्तांना एक रुद्राक्ष स्वरूपात दिला जातो। ओम नमः शिवाय। हर हर। वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।